Today we will start our new chapter that is 8 number chapter, a great leader. And in this video we will see about Mahatma Gandhi, what kind of work he has done. म्हणजे महात्मा गांधींनी त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्या पद्धतीचं कार्य केलं, भारताला कसं स्वातंत्र्य मिळवून दिलं, कोणत्या विचारांचे ते होते, त्यांनी कोणत्या विचारांना जास्त महत्त्व दिलं होतं हे आपण बघणार आहोत या लेसनमध्ये. सी द फर्स्ट पॅरेग्राफ. महात्मा गांधी वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट लीडर ऑफ द वर्ल्ड. आणि महात्मा गांधी हे जगातील सगळ्यात ग्रेट म्हणजे खूप थोर असे लीडर होते. अदर लीडर्स विन वॉर्स बाय हर्टिंग अदर्स अँड किलिंग देम. बाकीचे जे लीडर्स होते त्यांनी कसं जिंकलं होतं जगाला, तर एकमेकांना हर्ट करून, एकमेकांना मारून, हिंसा करून त्यांनी जग जिंकलं होतं. बट महात्मा गांधी डिड नॉट यूज एनी आर्म्स अँड वेपन्स लाईक गन्स. तर महात्मा गांधींनी या जग जिंकण्यासाठी किंवा जगामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची आर्म्स म्हणजे काय, तर फोर्स जी असती, आर्मी जी असती ती कोणत्याही प्रकारची वापरली नाही. वेपन्स कोणत्याही प्रकारचे त्यांनी शस्त्र वापरले नाही, लाईक गन्स, रायफल्स और बॉम्ब्स. आणि कोणत्याही प्रकारचे शस्त्र अस्त्र काहीही वापरले नाही. अँड येट ही वोन द वॉर ऑफ इंडियाज इंडिपेंडन्स. आणि त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. अहिंसावादी होते महात्मा गांधी. अहिंसा या गोष्टीला खूप महत्त्व द्यायचे महात्मा गांधी. पीपल लविंगली कॉल्ड हिम बापू और बापूजी. मग लोक त्यांना आवडीने किंवा प्रेमाने काय म्हणायचे, बापू किंवा बापूजी म्हणायचे. फादर ऑफ नेशन म्हणजे काय, तर आपल्या राष्ट्राचे पिता म्हणून ओळखले जायचे. गांधीजी वॉज अ मॅन ऑफ आयर्न विल. गांधीजी कसे होते, आयर्न विल. आयर्न विल म्हणजे काय, स्ट्रॉंग डिटर्मिनेशन, एकदम कठोर म्हणजे आपल्या विचारांवरती ठाम राहणारे असे होते, आयर्न विल. इफ ही डिसाइडेड टू डू समथिंग ही डिड इट. आणि त्यांनी जर ठरवलं की काही गोष्टी करायच्या तर ते करूनच दाखवायचे, नो मॅटर हाऊ डिफिकल्ट इट वॉज. आणि त्यांच्यासमोर कोणतीही संकट आली, कोणतीही समस्या आली, त्या जास्त महत्त्वाच्या नव्हत्या. फक्त एवढंच की मी ही गोष्ट ठरवली आणि ही मी करणार म्हणजे करणारच. वन डे ही डिसाइडेड दॅट ही वुड हॅव ॲन अर्ली मॉर्निंग प्रेयर एव्हरी डे. मग एक दिवस सकाळी त्यांनी असं डिसाईड केलं की आपण सकाळी सकाळी प्रेयर का नाही करत. मग तेव्हापासनं त्यांनी ठरवलं, फ्रॉम दॅट डे ऑनवर्ड्स ही नेवर मिस दॅट प्रेयर. मग तेव्हापासून त्यांनी ठरवलं की सकाळी सकाळी ही प्रार्थना झालीच पाहिजे. त्यांच्या आवडीचं भजन होतं ना ते करायचे. वैष्णव जन तो तेने कहिए जे, पीर पराई जाने रे. हे त्यांच्या आवडीचं भजन होतं, वैष्णव जन तो. तर ती प्रेयर ती सकाळी रोज कंपल्सरी करायचं त्यांनी ठरवलं. गांधीजी गेव अ लॉट ऑफ इम्पॉर्टन्स टू ट्रूथ, सिम्प्लिसिटी अँड नॉन व्हायलन्स दॅट इज नॉट हर्टिंग अदर्स. मग गांधीजींनी सगळ्यात जास्त महत्त्व कशाला दिलं होतं, ट्रूथ, सत्य, सिम्प्लिसिटी म्हणजे साधेपणा, अँड नॉन व्हायलन्स म्हणजे अहिंसा, दॅट इज नॉट हर्टिंग अदर्स. म्हणजे या गोष्टी होत्या ज्या गोष्टींमुळे कोणालाही त्रास होणार नव्हता, इजा होणार नव्हती, अशा गोष्टी होत्या. नेहमी सत्यवादी होते, साधेपणाने राहत होते, अहिंसावादी होते. गांधीजीज ड्रेस वॉज व्हेरी सिम्पल. आणि गांधीजींचे जे कपडे होते एकदम सिम्पल होते. जस्ट लॉइन क्लॉथ. लॉइन क्लॉथ म्हणजे काय, अ धोती वोन अबव द नीज. धोती होती तिला लॉइन क्लॉथ म्हणतात. तर ती धोती कुठे असायची, गुडघ्यांच्या वर, गुडघ्यांपासून वरती बांधलेली असायची. आणि समटाईम अ शॉल, आणि कधी कधी आपल्या अंगावरती शॉल घ्यायचे ते. कुड ही नॉट अफोर्ड फॅन्सी फॅशनेबल क्लोथ्स. ते काय अफोर्ड करू शकत नव्हते का फॅशनेबल क्लोथ्स, फॅन्सी क्लोथ्स, जशी इथं पिक्चर्समध्ये दिलेले आहेत असे क्लोथ्स ते आधी घालायचे. पण जेव्हापासून त्यांनी लोकांचा, जनतेचा विचार करायला सुरुवात केली तेव्हापासून त्यांनी एकदम साधेपणाने राहायचं ठरवलं. ऑफकोर्स ही कुड. आणि ते अफोर्ड करू शकत होते, घेऊ शकत होते. म्हणजे असं नव्हतं की खूपच गरीब होते म्हणून तसे राहत होते, नाही, ते घेऊ शकत होते. पण नाही, त्यांनी आपल्या जनतेसाठी, हे आपल्यासोबत राहणारे जे भारतीय लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांनी त्या गोष्टींचा त्याग केला.
बट दिस सिम्पल लॉइन क्लॉथ वॉज डेलिबरेट चॉईस. आणि ते मुद्दाम हे कपडे घालत होते. डेलिबरेट म्हणजे काय, तर मुद्दाम घालायचे. हाऊ डिड ही कम टू मेक दिस चॉईस. आणि त्यांनी का बरं असं चॉईस केली असेल, त्याच्या मागे पण एक कारण होतं. काय कारण होतं ते बघू आपण. वन्स गांधीजी वॉज ऑन अ लेक्चर टूर इन ओडिसा. तर आज आपलं जसं महाराष्ट्र राज्य आहे तसंच ओडिसा पण एक राज्य आहे, आणि त्या ठिकाणी ते लेक्चर देण्यासाठी म्हणजे भाषण वगैरे देण्यासाठी गेले होते. युजली मेन अँड वुमेन गॅदर इन लार्ज नंबर्स टू लिसन टू हिम. आणि काय व्हायचं, जनरली जेव्हा कुठे पण ते भाषणाला जेव्हा जायचे तेव्हा स्त्री आणि पुरुष म्हणजे बायका आणि माणसं दोन्हीही मोठ्या प्रमाणात ऐकण्यासाठी तिथे हजर राहायचे. बट इन ओडिसा हावेवर वुमन वेअर नॉट सीन ॲट दिस पब्लिक मीटिंग्स ऑर लेक्चर्स. पण जेव्हा ते ओडिसाला गेले त्या ठिकाणी फक्त आणि फक्त माणसंच होती, बायका त्या ठिकाणी नव्हत्या, स्त्रिया त्या ठिकाणी नव्हत्या. त्याच्या मागे पण एक कारण होतं की का नव्हत्या. ऑन मेकिंग इन्क्वायरीज गांधीजी फाउंड that the people in that part of the country were so poor that their women folk had not a decent thing to wear. जेव्हा त्यांनी ही गोष्ट डिस्कस केली इतरांसोबत की का नाही आहे इथे स्त्रिया, का नाही आहेत लेक्चरसाठी, तेव्हा त्यांच्या अशी गोष्ट लक्षात आली की ही जी एरिया आहे, ही ज्या ठिकाणी आपण आलो ते खूप गरीब लोक आहे. आणि इथल्या स्त्री वर्गाला, वुमन फोक म्हणजे काय तर स्त्री वर्ग, इथल्या स्त्री वर्गाला साधे कपडेसुद्धा डिसेंट जे असतात म्हणजे जेणे आपण आपली शरीर झाकू शकतो तेवढे कपडेसुद्धा त्यांना वेअर करण्यासाठी म्हणजे घालण्यासाठी अवेलेबल नव्हते त्या ठिकाणी त्यावेळेस. देअर फॉर दे केप्ट अवे, म्हणजे डिसेंट कपडे म्हणजे व्यवस्थित कपडेसुद्धा नव्हते, असतील त्यांच्याकडे पण ते पण एकदम म्हणजे जेणेकरून जे कपडे घालून आपण माणसांमध्ये जाऊ शकत नाही अशा पद्धतीचे कपडे असतील त्यांच्याकडे. डिसेंट वे म्हणजे जेणेकरून एक आपण आपलं शरीर झाकून व्यवस्थितपणे कशा पद्धतीने माणसांमध्ये जाऊ शकतो तशा पद्धतीचे डिसेंट जे काय म्हणतो कपडे ते नव्हते त्यांच्याकडे. दे केप्ट अवे फ्रॉम पब्लिक फंक्शन्स, आणि त्यामुळे दॅरफोर दे केप्ट अवे फ्रॉम पब्लिक फंक्शन्स, आणि त्यामुळे त्यांना या अशा फंक्शन्सपासनं किंवा ज्या ठिकाणी मीटिंग्स वगैरे असतील लेक्चर्स त्यापासून त्यांना वंचित राहावं लागत होतं. गांधीजी वॉज डीपली पेन टू हिअर दिस, आणि त्यांना ह्या गोष्टीचं इतकं दुःख झालं ऐकल्यानंतर. फ्रॉम दॅट डे ही डिसायडेड टू वेअर द बेअर मिनिमम ऑफ क्लोथ्स, आणि तेव्हापासून त्यांनी ठरवलं की कमीत कमी कपडे वापरायचे, म्हणजे आपलं शरीर झाकण्यासाठी जेवढे आवश्यक आहेत तेवढेच कपडे वापरायचे, विनाकारण उगाच शो ऑफ करायचं नाही. बी इट कोल्ड ऑर हॉट, भले मग ते थंडी असो किंवा गरम उन्हाळा असो. ही नेव्हर चेंज हिज सिम्पल ड्रेस, आणि तेव्हापासून त्यांनी त्यांचा सिम्पल जो ड्रेस होता तो त्यांनी चेंज केला नाही. नाव सी द नेक्स्ट पेज. वन्स ही हॅड गॉन टू इंग्लंड टू अटेंड व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्फरन्स. आणि मग त्यानंतर पण असा एक इश्यू झाला तर कपड्यांशी रिलेटेड, जेव्हा ते इंग्लंडला गेले होते कॉन्फरन्स होती त्या ठिकाणी. कॉन्फरन्स म्हणजे काय तर मोठ्या प्रमाणात मोठे मोठे माणसं तिथं मोठे मोठे मॅटर्स जे असतात डिस्कस करण्यासाठी, म्हणजे देशाशी निगडीत काही गोष्टी असेल तर त्या डिस्कस करण्यासाठी येत असतात. तर ती मीटिंग अरेंज केली ती किंग जॉर्ज हे इंग्लंडचे राजे होते. त्यांनी ती कॉन्फरन्स हे कंडक्ट केली होती, म्हणजे त्यांनी ती भरवली होती सभा आणि त्याच्यासाठी सगळ्यांना बोलवलं होतं. King George of England gave a reception to the participants of the conference at his palace. आणि त्यांनी त्या सगळ्या व्यक्तींना म्हणजे प्रत्येक देशातून ज्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत त्यांना त्या कॉन्फरन्ससाठी त्यांचं जो काही पॅलेस आहे, राजमहल आहे, त्या ठिकाणी त्यांना बोलवलं होतं सगळ्यांना. पीपल रिसिव्ड बाय द किंग हॅव टू ड्रेस अप इन सर्टन वे. आणि तिथे येणारे लोक हे अशा चांगल्या पद्धतीचे ड्रेस घालून आले होते, म्हणजे एकाच पद्धतीचे ड्रेस, म्हणजे असेल काही कोट वगैरे असेल अशा पद्धतीचे ड्रेस घालून आले होते. ॲट दॅट टाईम इंग्लंड रूल्ड ओव्हर इंडिया. आणि त्या टायमिंगला इंग्लंड जे आहे ते भारतावर राज्य करत होते, म्हणजे इंग्रज लोक जे आहे ते आपल्या भारतामध्ये होते आणि ते आपल्यावर राज्य करत होते. पीपल इन इंग्लंड वॉन्टेड टू नो इफ गांधीजी वुड चेंज द स्टाईल ऑफ हिज ड्रेस टू सी द किंग. लोकांना काय वाटलं की गांधीजी आहे हे त्यांची स्टाईल बदलूनच येतील, कारण त्यांच्या राजाने त्यांना बोलवलं होतं ना, मग ते कपड्यांची जी काही स्टाईल आहे त्यांची ते चेंज करून येतील. बट गांधीजी मेड इट व्हेरी क्लिअर दॅट ही वुड बी ड्रेस्ड इन हिज युज्युअल वे. पण गांधीजीने सांगितलं की नाही,
मी जसं आहे मी तसंच येणार, त्यासाठी मला कपडे बिपडे बदलायची काही गरज नाही. इवन वेन विजिटिंग द किंग ऑफ इंग्लंड, आणि जेव्हा ते किंगशी भेटण्यासाठी गेले किंगकडे, तेव्हा सुद्धा ते तसेच गेले. ही वूड वेअर द ड्रेस ऑफ द पीपल हुम ही रिप्रेझेंट. आणि ते असे बोलले त्या ठिकाणी की मी ज्या देशातून आलो आहे, मी तिथलं कल्चर, तिथली पद्धती मी तुम्हाला इथे रिप्रेझेंट करणार. मी असे कोणत्याही प्रकारचे कपडे घालणार नाही. गांधीजी वॉज नॉट बॉदर्ड बाय व्हॉट स्टाईल ऑफ ड्रेस द ब्रिटिश अप्रूव्ह ऑफ. आणि त्यांना काहीही फरक पडत नव्हता. बॉदर मीन्स वरीड. त्यांना ह्या गोष्टींनी कोणताही फरक पडत नव्हता की ब्रिटिश लोक कोणत्या पद्धतीचे कपड्यांना अप्रूव्ह देणार किंवा नाही, आणि कोणताही फरक त्यांना पडत नव्हता. सो लॉंग ॲज द पुअर पीपल इन हिज कंट्री डिड नॉट हॅव इनफ क्लोथ्स टू वेअर. म्हणजे काय तर खूप गरीब देश म्हणजे ब्रिटिश सो लॉंग ॲज द पुअर पीपल म्हणजे आपल्या देशामध्ये काही ठिकाणी, सपोज ओडिसाला ते गेले तर त्या ठिकाणी तिथल्या लोकांना घालण्यासाठी कपडे नाही आहे, आणि मग माझा देश असा असताना मी या ठिकाणी चांगले कपडे घालून त्यांना रिप्रेझेंट कसं करू शकतो. जसा माझा देश तसा माझा वेश, अशा पद्धतीने ते त्या ठिकाणी गेले. फायनली द किंग हॅड टू वेलकम ॲट हिज रिसेप्शन दिस ग्रेट मॅन ड्रेस्ड इन अ सिम्पल लॉइन क्लॉथ अँड अ शॉल. आणि शेवटी जेव्हा राजाने त्यांचं वेलकम केलं रिसेप्शनमध्ये, तेव्हासुद्धा महात्मा गांधी हे एकदम साध्या ड्रेसमध्ये, ती धोती आणि ते शॉल घेऊन तशा पद्धतीने गेले. द किंग हिमसेल्फ वॉज ड्रेस क्वाइटली एक्स्ट्रावॅगंटली म्हणजे खूप महागडे कपडे. राजाने स्वतः इतके महागडे आणि मौल्यवान असे कपडे घातलेले होते. गांधीजी वॉज आस्क्ड वेदर ही हॅड इनफ क्लोथ्स ऑन फॉर मीटिंग विथ द किंग. मग गांधीजींनी विचारलं त्यांना की मीटिंग करण्यासाठी एवढे कपडे पुरेसे आहेत ना जे मी घालून आलो आहे. ही रिप्लाय दॅट द किंग हॅड इनफ क्लोथ्स ऑन फॉर द बोथ ऑफ देम. आणि तेव्हा राजा बोलले की मीटिंग घेण्यासाठी कपडे महत्त्वाचे नाही आहे, जे आहे ते व्यवस्थित आहे. मिलियन्स ऑफ पुअर पीपल इन इंडिया फेल्ट हॅपी दॅट महात्मा गांधी ड्रेस लाईक देम. आणि भारतातल्या खूप खूप साऱ्या लोकांना इतका अभिमान वाटला आणि खूप चांगलं वाटलं त्यांना की महात्मा गांधी एवढं लांब इंग्लंड देशामध्ये गेल्यानंतरही त्यांनी आपल्यासारखेच ड्रेस घालून गेले, ते कपडे घालून गेले. त्यांनी कोणत्याही प्रकारचा शो ऑफ केला नाही. त्या ठिकाणी जाऊन जसा देश आहे तसा वेश केला त्यांनी. ऑल्दो महात्मा गांधी डिड नॉट यूज एनी डिस्ट्रक्टिव्ह वेपन्स. आजपर्यंत महात्मा गांधींनी कोणत्याही प्रकारचं वेपन म्हणजे शस्त्र उचललेलं नाही. ही हॅड मिलियन्स ऑफ स्टॉन्च फॉलोअर्स मीन्स पीपल हू वेर फर्म अँड लॉयल इन फॉलोईंग हिम. म्हणजे त्यांना फॉलो करणारे, त्यांच्या मागे त्यांना सपोर्ट करणारे किंवा ते जे काही गोष्टी सांगतील ते ऐकणारे त्यांच्याकडे खूप सारे लोक होते. दॅट इज कॉल्ड स्टॉन्च फॉलोअर्स. गांधीजी शो ऑल द सप्रेस्ड पीपल इन द वर्ल्ड द न्यू पाथ ऑफ सत्याग्रह. आणि जे त्या काळात इंग्रजांचं राज्य आपल्यावरती होतं, मग ह्या लोकांना एक मार्ग दाखवायची गरज होती. तेव्हा महात्मा गांधींनी त्यांना एक मार्ग दाखवला आणि तो होता सत्याग्रहाचा मार्ग. सत्याग्रहाच्या चळवळींमुळे खूप साऱ्या गोष्टी घडून आल्या भारताच्या स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये. ही इज रिमेंबर फॉर हिज ग्रेटनेस नॉट ओनली इन इंडिया बट इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. महात्मा गांधीजींच्या ह्या सगळ्या विचारांमुळे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे फक्त इंडियातच नाही तर पूर्ण जगामध्ये त्यांना ओळखलं जाऊ लागलं. तर इथे पिक्चरमध्ये दाखवले अशा पद्धतीचे कपडे ते घालायचे. सो दिस इज आवर लेसन. इन नेक्स्ट व्हिडिओ विल सी द क्वेश्चन आन्सर्स. ओके, हॅव अ नाईस डे, टेक केअर, बाय.